नमस्कार, कशा आहात सगळे? हसताय ना, हसायलाच पाहिजे. चला, आता वाजलेली आहे 4 आणि सूर्य गेलेला आहे ढगात. पावसाळी वातावरण झालेलं आहे अजून. बघू शकताय, सूर्य नाहीये दिसत. आता लागायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाला मस्तपैकी. ह्याच हे सब्जा करतात मला वाटतं. बिया, याच्यात बिया नाही एवढे आहेत आहेत आहेत. किती छोट्या बिया आहेत बघू शकता, दिसत पण नाही आहेत. बघा हे बिया आहेत. किती निघतील याच्या बिया. चला, हा नारळ सुकलाय, त्यातलं खोबरं आहे का नाही का सुकून गेलंय ते पण माहित नाही. चला अंदर. मस्तपैकी लाईट गेलेली आहे. करायचं काय? लाईट गेलेली आहे आणि इथं चाललेलं आहे आज उपवास ना, मस्त पैकी रस करायचं चाललेलं आहे. मँगो वा, छान आहेत ना. काल आणलेली आहे मँगोची पेटी. आज रस करायला काढायचे आहेत. करायच्या अगोदर 5-10 मिनिट पाण्यात काढून ठेवायचे. मी तेच करणार आहे. ते रसासाठी काढून घेते. हे बघू शकता, थांबा अगोदर सगळे किती छान दिसतात आहे ना. बऱ्याच वेळा केला म्हणजे हा हंगामातला रस. ते करण्याचे ज्यात असं व्हिडिओ करणं झालं नाही. चला म्हटलं तर छान आहे ते. असं कुठे नाही, मस्त आहेत ना. हापूस, देवगड हापूस. देवगड हापूस आहेत आंबे. तर रस करायला काढून घेते. मस्त की रस करायचा आहे आज सोमवार. जरा पिक्के पिक्के काढते. असं झालेत, सगळे तयार आहेत. बस एवढ्या ह्याचाच खूप झाला. चला करून घेते आता, रसाची तयारी करते. नमस्कार, हे बघू शकताय. आता हे आंबे असे चिरून घेतलेले आहेत मी. आणि रस करायची माझी पद्धत. हे असं पुरणाची चाळण घेतलेली आहे. मस्त हे असं भांड, आणि आपण पुरण करतो तसं ह्याच्यावरून आंबे असं किसून घ्यायचं. आपण आपोआप निघते. आता मला 1 मिनिट सपोर्ट पाहिजे ना. ओके, हे असं करून घ्यायचं. खूप छान निघतं. आपल्या मिक्सरची पण गरज लागत नाही आणि काहीच नाही. हे छान असं होऊन जातं. हे बघ, सगळं निघलं हे. आणि असं हे बघू शकता, असं करून घ्यायचं. असा आहे रस. असं म्हणजे माझी ट्रिक आहे बघा. हे असे बघू शकताय. हे आंबे छान निघालेले आहेत. असे चिरून घेतले. पण आपण असं का चिरून घ्यायचे, ते आतून खराब न बघायला पण पाहिजे ना, म्हणून असे चिरून घ्यायचे आणि असा रस करून घ्यायचा अशा पद्धतीनं पुरणाच्या चाळणीतून. आता मी हे करून घेते मस्तपैकी सगळा रस, आणि मग आपलं दाखवूया पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे ही माझी ट्रिक आहे बघू शकता रस करण्याची. पुरणाच्या चाळणीतून करायचं. मिक्सरची गरज नाही ना, लाईटची गरज नाही. हे आपल्या हाताचं काम. चला घेते करून मी सगळं. हे बघा, बघू शकता कसा रस निघालेला आहे आंब्यातून. छान मस्तपैकी. काय मिक्सरची गरज नाही ना, काय नाही. ह्याच्यातून हटून घेतलं म्हणजे हे करून घेतलं. हे बघू शकता हे कसं राहिलं. हे काय असं आंब्याचे केस ते काय जात नाहीत. हे म्हणजे असं छान निघतो असं हे. त्यामुळं नवीन ट्रिक, असा रस करायचा. पुरण करतो तसा रस करून घ्यायचा. पुरण यंत्र त्याच्यातून चाळणीतून असा मी केलेला आहे. आणि बघू शकता किती छान झालंय. नो मिक्सर न काय. तर आपल्याला आवडीनुसार साखर टाकायची. आंबे तर गोडाच आहेत. साखर आणि
मी ते टाकणार आहे. वेलदोडीची पूड. वेलदोडीची पूड नंतर काय टाकणार आहे खायच्या वेळेस. आता हे मस्तपैकी रस करून झालेला आहे. छान आहे ना. असा केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवला, म्हणजे ह्याच्या चाळणीतून केलेला आहे या, त्यामुळे दाखवलेला आहे. चला आता या कैरीचं पन्ह प्यायला. कैरीचं पन्ह पण केलेलं आहे. तर सगळं चाललंय सगळं. कुठे ठेवू? नाही, टेबलवर ठेवते आपण. हा हा हा, बघू शकताय कैरीचं पन्ह केलेलं आहे. आता ते पिणार आहे आणि मस्तपैकी स्वयंपाकाला लागणार आहे. चला या पन्ह प्यायला. कोणाकोणाला आवडतं? चला झाला बघा रस तयार. मस्तपैकी रस आणि सेवया. इथं वांग्याची रस्सी आहे, भाजी, करडीची भाजी, काकडी, चपाती आणि इथे टोमॅटोची चटणी. बघू शकता आज असा आहे मेनू, सोमवार स्पेशल. मस्तपैकी रस आणि सेवया. कुणाला आवडतात या जेवण करायला. धन्यवाद.